आमदार योगेश टिळेकर सध्या बोलतात। 24 तास उलटून गेले तरीही अजून मारेकऱ्यांचा अपहरणकर्त्यांचा शोध लागलेला नाहीये। पोलिसांची 8 पथकं स्थापन झालेली आहेत आणि राज्यभरात विविध ठिकाणी ही पोलीस पथकं शोधासाठी रवाना झालेली आहेत। अपहरण नेमकं का करण्यात आलं, हत्या नेमकी का करण्यात आली हे देखील अजून समोर आलेलं नाहीये, त्याचंही गूढ कायम आहे। या जागेवरून आमच्या मामांचा अपहरण होऊन दुपारनंतर पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून तपासामध्ये मृतदेह सापडला आणि मग आपणच ती बातमी चालवली आणि अपहरण करून खून अशा पद्धतीची घटना आमच्या परिवारावरती झालेली आहे। पोलीस यंत्रणा अतिशय सक्षमपणे काम करते। काल दिवसभर, काल रात्री, आज सकाळी सुद्धा या तपासाचा भाग म्हणून पोलीस काम करतायत आणि लवकरच पोलीस याचा नक्की सुगावा लावतील। या मागचं कारण काय आहे तर हे नक्की की माझ्या कुटुंबावरती हा मोठा आघात झालेला आहे। मी, माझी आई, आम्ही सगळेजण, आमचा परिवार खूप मोठ्या धक्क्यामध्ये आहोत, परंतु पोलीस खूप चांगलं सहकार्य करतायत, सगळी यंत्रणा लागली आहे आणि आशा आहे की लवकरच गुन्हेगारांवरती कडक कारवाई होईल आणि त्यांना शासन होईल। या सगळ्या प्रक्रियेला जवळपास किंवा ही घटना घडायला जवळपास आमदार आहात, तुमच्या पक्षाचे मुख्यमंत्री, गृहमंत्री आहेत आणि तरीसुद्धा 30 तासानंतर एका इतक्या मोठ्या घटनेचा लीड किंवा सुगावा पोलिसांना मिळत नाही आहे, याच्यावरून सुद्धा आता टीका केली जाते। अधिवेशन सुरू आहे, त्या अधिवेशनामध्ये सुद्धा हीच चर्चा जी आहे ती ऐकायला येते। तुमचं पोलिसांशी बोलणं झाल्यावरती किती काळ साधारण या संदर्भात लीड मिळायला लागेल? असं काही तासामध्येच पोलीस याच्या सुगावा लावतील आणि मला असं वाटतं की आमचं कुटुंब आता खूप दुःखामध्ये आहे। याचं कुठलंही राजकारण न करता शेवटी आमदाराचा मामा असेल किंवा सामान्य नागरिक असेल, प्रत्येकाच्या कुटुंबाचा ज्यावेळेस त्याला अशा पद्धतीचा आघात होतो त्यावेळेस राजकारण न करता पोलिसांची सुद्धा बाजू समजून घेऊन आपण काम करण्याची आवश्यकता आहे। त्यांनासुद्धा तपासामध्ये आमचा परिवार सहकार्य करतो आहे आणि म्हणून कुठल्याही प्रकारची आमच्या पोलिसांबद्दल शंका नाही। पोलीस खूप चांगल्या पद्धतीने काम करतात आणि लवकर शेवटी गुन्हेगार हा अनेक वेळा गुन्हा करत असताना सात्विक पद्धतीने काम करत असतो आणि म्हणून ही शेवटी यंत्रणा आहे। तपास लावत असताना तो भक्कमपणे लागला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका पोलीस कायम घेत असतात आणि म्हणून मला खात्री आहे सरकार माझं चांगलं काम करतं आहे। या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी राज्यातल्या सामान्य नागरिकावर जरी अन्याय अत्याचार झाला तरी त्याला आधार देणारा तो एक नेतृत्व आहे। त्यामुळे घटक जरी गेला तरी सरकार तेवढाच सक्षमपणे काम करेल आणि आमचे पोलीसही त्याच पद्धतीनं संवेदनशीलपणे काम करत आहेत। तुमच्याशी काही बोलणं त्यांचं झालंय का मुख्यमंत्र्यांचं या संदर्भामध्ये किंवा माझ्या सगळ्या वरिष्ठ नेत्यांची माझी चर्चा झालेली आहे। आदरणीय मुख्यमंत्री साहेब असतील, जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय उपमुख्यमंत्री दादा पवारसाहेब असतील, हे सगळ्यांनी मला माझ्या कुटुंबाला या दुःखामध्ये सावरण्यासाठी माझं सांत्वन केलेलं आहे। त्यामुळे माझा पक्ष, माझा परिवार, माझा मतदारसंघ आमच्या परिवाराच्या मागे भक्कमपणे उभा आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।